प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपण उन्हाळ्यामध्ये अं, पिण्याच्या पाण्याचा मातीचा मटका वापरतो याबद्दल मी आपणास माहिती सांगणार आहे. हे बघा, पूर्वीच्याकडे काय होतं की असे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात. ते तर कसं धर्मशाळेत देवळामध्ये असे माठ रांजण माठाचा आकार गोलाकार असतो आणि रांजण अशी उंच उंच असतात. तर ते अशी वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ते असे पाणपोह्या करायचे देवळामध्ये, मंदिरामध्ये. माठ आणि रांजण म्हणजे, आणि ते काय करायचे, त्याच्यामध्ये विहिरीचं पाणी रात्री भरून ठेवायचे, मोठमोठे वाट आणि रांजण. आणि मग सकाळी येणारे जाणारे आले की तोपर्यंत ते पाणी असं थंडगार राहते की पिणाऱ्याचा आत्मा शांत व्हायचा. तर त्यावेळी त्या पाणपोईवाल्यांनाही कसं वाटायचं की गड्या आपण बिना पैशाचं पाणी देत होतं, आपण हे पाण्याचं दान करतोय तर त्यांना मोठं समाधान व्हायचं, आपण पुण्याचं काम करतोय, लोकांना पाणी पाजणं म्हणजे पुण्याचं असं. तर त्यावेळी आता सुद्धा श्रीमंत लोक शेतकरी असतात, त्यांच्या शेतामध्ये येणारे जाणारे काही गुरं असतात, दिवसभर चरतात, ते करतात. तर तरी काय करतात तो, त्यांच्या असे कडेला असे सिमेंटच्या टाक्या बांधतात, येणारे जाणारे गुरे पाणी पितात. उन्हाळ्याच्या दिवसात कडक ऊन असल्यामुळे खूप तहान लागते. आणि असे पक्ष्यांना सुद्धा पिण्याकरता असा अर्धा माठ कापून घेतात. अर्धा माठ कापला की मग ते मटकं असं काही त्याला छिद्री पडून असं झाडाला टांगतात आणि मग पक्षी येतात, ते भरून ठेवतात. आणि मग ते पक्षी येतात ना, ते पाणी पितात, ते त्यांचा आत्मा शांत होतो. अशा प्रकारचे आता आधुनिक आहे. तर आधुनिक हे जलशीतक आहे. आणि ते आपलं काय अजून वॉटर कूलर, आपलं हे आधुनिक पद्धतीचं आपण हे वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला अशा माठाच्या पाण्याची गरज पडत नाही. पण मला उन्हाळा सुरू झाला म्हणजे माठाच्या पाण्याची मला आठवण येते आणि म्हणून मी आज बाजारात जाऊन हे माठ विकत आणला. आणि विकत घेताना काय केलं, त्याला असं वाजवून पाहिलं, असं बोटं करून. चांगला टणटण वाजतोय, म्हणजे चांगला पक्का आहे. आता हा काही फुटता नाही. आता हा जो काळा माठ आपण रात्रीच्या वेळी भरून ठेवायचं. आणि मग भरून ठेवल्यावर काय होतं की सकाळपर्यंत असं पाणी थंड होऊन जातं. आणि हा मातीचा आहे, उन्हाळा ऋतू आहे, आपल्याला पिण्याला खूप असं बरं वाटतं, थंड वाटतं. आता ह्या माठाला हे जे विकत आणलं, मग हा माठ भरला आपण आणि याचे जर खाली असे थेंब पाझरले तर समजायचं की हे पाणी थंड होण्याला मदत होतं, म्हणजे बाष्पीभवन होतं. तो अशा प्रकारे कोरा आणलेला आपण माठसुद्धा जर असं पाणी गळालं तर ते पाणी थंड होण्याला मदत होते. आणि एवढंच काय तर बाष्पीभवन होते. तर अशा प्रकारे आपण हे टीपाईवर ठेवतो. हा टीपाईवर मी माठ ठेवला आणि ह्याला जर भरायचं असलं तर पण असा नळ सुरू करून द्यायचा. हे बटन सुरू केलं. आता मला रात्रीच्या वेळेस भरायचं ह्या, कारण सकाळची गार पाणी. बरं, याचा वापर आपण कसं करायचं, हे कुल्फीवाले असतात, अजून ते काय पाणी पाणीपुरीवाले, कुल्फीवाले. आता रमजान आहे, ईद आहे, मग हे मुस्लिमसुद्धा
असं ते हा थंड पाण्याचा असा वापर करता माठ भरून फुलं माडा टाकून सुंदर असे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. तर हा पाण्याचं दुसऱ्याला पाजणं म्हणजे हे पुण्याचंच काम असतं. तर अशा प्रकारे आपण असा वापर करतो. कुल्फीवाले करतात, अ, पाणीपुरीवाले करतात, रमजान ईद असली ते करतात. आता हा झाला वापर. आता याच्यापासून आपल्याला फायदा काय होतो? आलं पाणी. याच्यापासून आपल्याला फायदा काय होतो? तो हा जो माझ्या हा तापत नाही, हा थंडाच राहतो. आणि असं जर आपण हे प्लास्टिकचं हे घेतलं, हे तापतं, मळपट होतं, घाण होतं. हे बघा, तो माठाचं तसं नसतो. तो गारच राहतो आणि तापत नाही आणि याच्यामध्ये पाणी स्वच्छ राहतं. तर अशा प्रकारे स्वच्छतेचे हे माठ म्हणजे स्वच्छता. स्वच्छ पाणी, गार पाणी मिळण्याचं एक आपलं हे आहे, साधनच आहे. तर अशा प्रकारे स्वच्छता हे आणि ठेवलं की मग खूप मजा येते गार पाणी प्यायची. तर अशा प्रकारे तोटा एक होतो. हा आपण माठ घेतो त्याचा एक तोटा होतो. कसा? या काचेच्या गल्ल्याचा आपण असा आढळला तिथं फुटतं असतं. तसं ते माठाचं काय असतं, माठ जर असा खाली पडला की तो फुटला. एवढा छोटा माठापासून होतो. तर अशा प्रकारे मी आज बाजारात जाऊन माठ आणला. आता हे पाणी सुटलंय आणि भांडं भरलंय. आता मी माठात लावते. भांड्यानं भरल्यापेक्षा पाठात. अशी सुद्धा आयडिया केलेली की हाय मग याच्यानं भरायपेक्षा याच्यातच उचल लावून घ्यायचं आणि आपला लष्कर जातं भरला कमाल. आता हा रात्रभर गार होईल. आता मी काय करते नळ बंद करते. केला नळ बंद. आता हा खूप फुल झाला. थोडा वेळ सोडून द्यायचा. असं कमी करायचं थोडं. नाही तर काय असं थोडं कमी करायचं पाणी झालं. मग काय करायचं असं स्वच्छ झाकण ठेवायचं. हे झाकण. आता आपण याला काय करायचं तर थोडं आहे आणि हे झाकण ठेवतं. त्याला घ्यायचं. झालं आपलं माठाचं काम. सकाळी मस्त उठल्यावर मी अगोदर माठातलं पाणी पिते. तुम्ही पण असं प्रत्येकानं एक एक माठ विकत घ्यायचा आणि मी एक सूचना सांगते. असं कुठं करून त्याला बाजूला पाहायचा. टंडन वाजलं तर पक्का समजायचा आणि घेऊन यायचा ना. अशा पद्धतीने त्याची रचना करायची. मला तर तुम्हालाही असं सांगावंसं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ आपणापुढे सादर केला. अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.